नमस्कार. मी वैजंता लक्ष्मीकांत हजारे, वडगाव, तालुका जिल्हा उस्मानाबाद. माझे शिक्षण ॲग्री डिप्लोमा झालेले आहे. माझ्या कुटुंबात माझे पती, 2 मुले, सासरे असे माझे 5 जणांचे कुटुंब आहे. माझा व्यवसाय शेती व दुग्ध व्यवसाय हा आहे. मी 2009 पासून सोशल वर्कमध्ये काम करत आहे. सुरुवातीला मी SSP म्हणजे स्वयंशिक्षण प्रयोग ही जी उस्मानाबादला संस्था आहे तिथे मी उद्योग सखी व ट्रेनर म्हणून काम केलेले आहे. जेव्हा उमेद अभियान आले म्हणजे MSRLM म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जेव्हा 2014-15 मध्ये आले तेव्हा माझी MSc म्हणून निवड करण्यात आली. MSc म्हणजे मायक्रो एंटरप्रेन्योरल कन्सल्टंट म्हणजे सूक्ष्म लघु उद्योग सल्लागार म्हणून माझी निवड करण्यात आली. त्यावेळेस स्वयंसहाय्यता गटातील महिलांना व्यवसाय मार्गदर्शन करण्याचे आमचे काम होते. उमेद अभियान हे ग्रामीण भागातील गोरगरीब मध्यमवर्गीय महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा व व्यवसायाद्वारे त्यांचा आर्थिक स्तर वाढावा यासारखे महत्त्वपूर्ण काम करत आहे. त्यासाठी नॅशनल रिसोर्स ऑर्गनायझेशन यांच्याकडून तज्ज्ञ प्रशिक्षक मागून MScना टीम ट्रेनिंग देण्यात आले. त्यामध्ये विलेज स्टडी असेल, परत बेसिक मॅथ असेल, बिझनेस प्लॅन असेल, प्रॉफिट आणि लॉस असेल, परत कॅश फ्लो असेल, अशा विविध बाबी त्यामध्ये समावेश होता. त्याचे प्रशिक्षण MScना देण्यात आले. म्हणजे स्वयंसहाय्यता गटातील महिलांना व्यवसाय मार्गदर्शन देण्यासाठी व त्यांना चांगल्या प्रतीने व्यवसाय करण्यासाठी मदत होण्यासाठी MScना कुटुंबश्रीमार्फत ट्रेनिंग देण्यात आले. टीम प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात आम्ही फील्डवर जाऊन ग्रामीण भागातील महिलांना GOT म्हणजे जनरल ओरिएंटेशन ट्रेनिंग, EDP म्हणजे एंटरप्रेन्योरल डेव्हलपमेंट प्रोग्राम असे ट्रेनिंग स्वयंसहाय्यता गटातील महिलांना आम्ही द्यायचो. त्या ट्रेनिंगमध्ये महिलांना रोजगार करणाऱ्या कुटुंबाची स्थिती त्याबद्दल आम्ही जाणीव करून द्यायचो व व्यवसाय केल्यानंतर महिलांच्या स्थितीमध्ये कसा बदल घडू शकतो हे आम्ही खेळाच्या माध्यमातून आणि त्यांना वेगवेगळ्या उदाहरणातून आम्ही पटवून द्यायचो व त्यांना व्यवसाय करण्यासाठी आम्ही प्रेरित करायचो. तसेच त्यांच्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी जे नेतृत्व गुण असावे लागते त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करायचो. मी आतापर्यंत 200 जुन्या उद्योगांना व 150 नवीन उद्योगांना सेवा दिलेल्या आहेत. त्यामध्ये 30 फूड लायसन मी काढून दिलेले आहेत, 20 उद्योगाधार काढून दिलेले आहेत, 20 GOT ट्रेनिंग आम्ही स्वतः दिलेले आहेत. तसेच आमच्या ग्रुपने म्हणजे आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील MScचा संकल्प लघु उद्योग सल्लागार म्हणून हा ग्रुप होता. त्या ग्रुपने तेरमध्ये शेळी मार्केट नवीन चालू केले होते. तिथे शेळींचा बाजार आम्ही चालू केला होता. तसेच मी SSP म्हणजे बार्शी तालुक्यामध्ये तेथील महिलांना बिझनेस प्लॅनचे ट्रेनिंग दिलेले आहे. तसेच कुटुंबश्री म्हणजे NRO मार्फत मेंटरचे ट्रेनिंग 6 महिन्याचे कंप्लीट केलेले आहे व तसेच स्वयंसहाय्यता गटातील महिलांना व्यवसायासंबंधी लोन संबंधी असेल त्यासंबंधी मदत केलेली आहे. माझ्या मदत केलेल्या व्यवसायापैकी गौतमी स्वयंसहाय्यता गट 22 तालुका जिल्हा उस्मानाबाद त्या गटातील अमृता रोडे ही महिला आहे. त्या व्यवसायाला मी मदत केल्यानंतर त्यांचा जो व्यवसाय महिन्याला 5,000 रुपये उत्पन्न मिळत होता तो सध्या आता तो 20,000 ते 25,000 रुपये उत्पन्न महिन्याला मिळत आहे. तसेच 22चा अजून दुसरा एक व्यवसाय आहे जयभवानी चिकन सेंटर. त्यांना पण मदत केल्यामुळे त्यांच्या पण व्यवसायाचे उत्पन्न वाढण्यास खूप मदत झालेली आहे. तसेच स्वयंसहाय्यता गटातील महिलांना व्यवसाय केल्यानंतर त्यांचा व्यवसाय चालण्यासाठी व त्यांचा
उत्पन्न वाढण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या सरसमध्ये म्हणजे नागपूर सरस असेल, मुंबई सरस असेल, अशा ठिकाणी त्यांना पाठवायचो व तिथे त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्यांना मदत करायचो. वेगवेगळ्या मार्केटिंगविषयी त्यांना माहिती द्यायचो. त्यांना जेव्हा सुरुवातीला एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर मार्केटची माहिती नसल्यामुळे त्यांना कुठून माल आणायचा, कसा खरेदी करायचा, कमी किमतीत कसा खरेदी केला पाहिजे, विक्री करताना कशा पद्धतीने विक्री केली पाहिजे, या सर्व बाबी आम्ही त्यांना समजावून सांगायचो. आणि त्यानुसार त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी लिखाण कसे ठेवायचे, डेबुक कसं ठेवायचं, लिखाण ठेवण्याचा काय फायदा असतो, लिखाण ठेवल्यानंतर आपल्या व्यवसायाचा जो आरसा आहे तो कसा आपल्याला समजला पाहिजे, म्हणजे आपला व्यवसाय कोणत्या स्थितीत आहे, आपल्या व्यवसायात कशी वाढ व्हायली आहे, ह्या सर्व गोष्टी लक्षात आणून द्यायचो आणि त्यांना व्यवसायासंबंधी लिखाण ठेवण्याचा आम्ही सल्ला द्यायचो. सध्या मी युनिसेफ या संस्थे अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाळेवर जाऊन बालविवाहासंबंधी त्या शाळेतील पालक सत्र घेऊन त्यांना बालविवाहासंबंधी ट्रेनिंग देण्याचे काम केलेले आहे. तसेच मी सध्या ग्रामोन्नती नेट यामध्ये स्कोर म्हणूनही काम करत आहे.